अंदर की तरफ स्वागत प्रणाम। एक दो तीन। राज्य
सर्टिफिकेट पाहिजे. 1 2 1 2 दीर्घ श्वास. 1 2 1 2 1 2 शांति शांति शांति. आराम से. सर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच पर्यवेक्षक तायडे सर यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर यांनीही व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. सुस्वागतम. मी सर्व मान्यवरांचे शब्दसुमनाने स्वागत करते. जननी जन्मभूमीश्च सर्वादपि गरीयसी. आज अखंड भारत दिन. अखंड भारत ही एक संकल्पना आहे. या संकल्पनेत भारताचे भौगोलिकदृष्ट्या एकत्रीकरण होणे अपेक्षित आहे. प्राचीन काळापासून भारत देश हा अनेक प्रांत, राज्य, संस्थाने, साम्राज्य यात विभागला गेला. याचे एकत्रीकरण कमी वेळात झाले. म्हणून अखंड भारताचे एकत्रीकरण करणे हे एक उद्दिष्ट आहे. त्यामुळे 14 ऑगस्ट हा दिवस अखंड भारत दिन म्हणून साजरा केला जातो. आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य श्री सतीशजी गवळे सर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते.
तसेच विद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य श्री रामेश्वरजी कुटे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते सन्माननीय प्राध्यापक श्री प्रशांतजी देशमुख सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री दंडे सर, श्री तायडे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. तसेच ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री शेटे सर यांनी आपले स्थान स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांना मी भारत मातेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यास विनंती करते. फटका लागन ताई हाताला लागले घेतो ना कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय प्राध्यापक श्री प्रशांतजी देशमुख सर यांचे स्वागत कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य श्री गवळे सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. देशमुख सर हे उत्कृष्ट वक्ते आहेत. तसेच विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य आहेत. विद्यालयाचे माननीय उपप्राचार्य श्री रामेश्वरजी कुटे सर यांचे स्वागत श्री सौ ज्योती गवळे करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच विद्यालयाचे मान्य पर्यवेक्षक श्री दंडे सर यांचे स्वागत सौ कबाडे मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री शेटे सर यांचे स्वागत सौ भाऊसार मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांचे समूहिताने स्वागत करण्यासाठी मी श्री रसाळ सर्व त्यांच्या चमूंना विनंती करते.
प्रशांतजी देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना अखंड भारत दिनाबद्दल मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. श्री तायडे सर यांचे स्वागत श्री कोळी सर करतील अशी मी त्यांना विनंती करते. विद्येची देवता माता सरस्वती, भारत माता. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य माननीय श्री गवळे सर व प्राचार्य तुपे सर, पर्यवेक्षक द्वय श्री दंडे सर, तायडे सर, ज्येष्ठ शिक्षक श्री शेटे सर, उपस्थित शिक्षक, प्राध्यापक, कर्मचारी बंधू, विद्यार्थी मित्रांनो, उद्या 15 ऑगस्ट आपल्या सगळ्या भारतीयांसाठी अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आणि उत्सवाचा दिवस. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पुढे काळी आपला भारत देश हा अतिशय संपन्न, समृद्ध आणि समर्थ होता आणि म्हणून या संपन्न समृद्ध भारतावर अनेक परकीय आक्रमकांनी आपल्या देशावर आक्रमण केलं. मध्ये शक आले, हुन, कुशाण, तुर्क, फ्रेंच, डच आणि नंतर सगळ्यात शेवटी आले इंग्रज. या सगळ्या आक्रमकांपेक्षा इंग्रजांचं आक्रमण हे वेगळ्या स्वरूपात होतं. त्यांनी आपल्या भारतीयांच्या मनावर आक्रमण केलं, मानसिक आक्रमण केलं. डिवाइड अँड रूल, फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती होती. आणि या इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या भारतीय समाजाने अनेक आंदोलनं केली, संघर्ष केला. यामध्ये एक मोठं जे आंदोलन होतं 1857चं स्वातंत्र्य युद्ध. त्याला काही ठिकाणी उठाव म्हटलं जातं, परंतु तो उठाव नव्हता, तर ते होतं युद्ध. उठाव हा आपल्या लोकांविरुद्ध केला जातो, बंड हे आपल्या लोकांविरुद्ध केला जातो. परंतु हे जे युद्ध होतं ते परकीय आक्रमक इंग्रजांच्या विरुद्ध होतं, त्यामुळे ते स्वातंत्र्य युद्ध होतं. आणि या युद्धापासून प्रेरणा घेऊन अनेक लोकांची एक देशभक्ताची एक साखळी तयार झाली आणि हे आंदोलन देशभर पसरत गेलं. असंच एक मोठं आंदोलन 1905 मध्ये एक घटना घडली. त्यावेळेचा जो व्हाईसरॉय होता कर्झन, त्या कर्झननी आपल्या देशातला एक प्रांत बंगाल, या बंगाल प्रांताची फाळणी केली, विभाजन केलं, एका राज्याचे 2 राज्य. आणि त्यांनी कारण असं सांगितलं की प्रशासनाच्या दृष्टीने, सोयीच्या दृष्टीने, कारभाराच्या दृष्टीने हे आपण विभाजन करतोय. आपल्या स्वतंत्र भारतामध्ये असे अनेक एका प्रांताचे 2 प्रांत झाले आहेत. उत्तर प्रदेशचा उत्तराखंड झालाय, मध्य प्रदेशमध्ये छत्तीसगड आणि मध्य प्रदेश असे 2 राज्य झाले. आंध्र प्रदेश, तेलंगणा, आपल्या विदर्भाची सुद्धा मागणी अशी चालू असते. परंतु या कर्झननी, या इंग्रजांनी अतिशय कुटीलतेने एक षडयंत्र घालून धार्मिक आधारावर बंगाल प्रांताची फाळणी करण्याचा निर्णय घेतला. हिंदू आणि मुसलमान अशा धार्मिक आधारावर तो फाळणी करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यामुळे पूर्ण भारतीय समाज पेटून उठला, संघर्ष केला, आंदोलन केली. आणि वंगभंग विरोधी आंदोलन या नावाने ते आंदोलन प्रसिद्ध आहे. वंग म्हणजे बंगाल, आपण राष्ट्रगीतामध्ये म्हणतो द्राविड उत्कल वंग. वंग म्हणजे बंगाल, भंग म्हणजे विभाजन आणि त्याच्या विरोधातले आंदोलन 1905 ला सुरू झालं. आणि या आंदोलनाचे 2 शस्त्र, या 2 शस्त्राच्या आधारावर आंदोलन लढल्या गेलं. त्यातलं एक होतं वंदे मातरम आणि दुसरं होतं स्वदेशी. वंदे मातरम हे असा एक मंत्र होता की एखाद्या मृताच्या शरीरामध्ये सुद्धा प्राण फुंकण्याचं सामर्थ्य, चैतन्य आणण्याचं काम त्या सामर्थ्य त्या वंदे मातरममध्ये होतं. वेद मंत्राहुनी वंदे आमा वंदे वंदे मातरम, म्हणजे आमच्या समाजाची भावना अशी होती की वेद मंत्राहुनी आम्हाला काही जर पूजनीय असेल, वंदनीय असेल तर वंदे मातरम. आणि दुसरं शस्त्र होतं स्वदेशी. आपल्याला बाबूबेनचा तो सगळा स्वदेशीचा आणि तो इतिहास सगळा माहिती आहे. त्या काळामध्ये घटना आली आहे ती नेहमी वाचण्यात येते, लक्षात येते की एक छोटीशी तुमच्या वयाची एक मुलगी जेव्हा आजारी पडली, डॉक्टरांनी जेव्हा तिला औषध दिलं तेव्हा तिने विचारलं, डॉक्टर साहेब हे औषध स्वदेशी आहे की विदेशी आहे? इतका तो स्वदेशीचा आणि वंदे मातरमचा प्रभाव पूर्ण भारतामध्ये
सगळ्या खोलवर सर्व स्तरामध्ये लहानांपासून मोठ्यांपर्यंत शहरी ग्रामीण शेतकरी कामगार या सगळ्यांपर्यंत तो पोहोचला होता आणि त्यावेळेस जेव्हा ही आंदोलनाची तीव्रता वाढ केली संघर्ष वाढ केला त्यावेळेस इंग्रजांना 1911 मध्ये या बंगाल प्रांताचं विभाजन रद्द करावं लागलं. आपल्या देशातल्या एका प्रांताचं विभाजन 1905 मध्ये इंग्रजांनी केलं आणि सगळ्या भारतीयांनी त्याला विरोध केल्यामुळे 1911 मध्ये त्याला ते रद्द करावं लागलं. एका प्रांताचं विभाजन 1911 आणि 1947 लक्षात घ्या की आपल्या देशातल्या लोकांनी एका प्रांताचं विभाजन धार्मिक आधारावर जे केलं होतं ते रद्द सगळ्या आंदोलनामुळे केलं. याचं कारण काय होतं आपली देशभक्ती एक ठिकाणी काम करण्याची सगळ्यांची वृत्ती या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी या सगळ्यांमुळे इंग्रजांना ते रद्द करावं लागलं. मग 1911 ते 1947 असं काय घडलं की आम्हाला एका प्रांताचं विभाजन सहन झालं नाही आणि 1947 मध्ये तेच आम्ही लोक धार्मिक आधारावर मात्र ते सहन का केलं. आमच्या देशाचे तुकडे आमच्या भारत मातेचा एक तुकडा कापून दिला तरी हे आम्ही सहन का केलं. आम्ही त्याला संमती का दिली. आम्ही हे विभाजन का टाळू शकू नाही. तर 1911 ते 1947 असं काय घडलं. आमची काय देशभक्ती कमी झाली होती का किंवा आमची या देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची मानसिकता कमी झाली होती का. आम्ही या देशाला मातृभूमी मानणं सोडलं होतं का किंवा दुसऱ्या बाजूने काय इंग्रज अधिक बलशाली झाले होते तर तसंही नव्हतं. सगळ्या देशामध्ये आंदोलन सुरू होते. सुभाषचंद्र बोसांची आझाद हिंद सेनाही होती. दुसरं महायुद्ध जेव्हा संपलं तेव्हा इंग्रज कमजोर झाले होते जर्जर झाले होते आणि त्यांनी भारतातून भारत सोडून जाण्याची मानसिकता तयार केली होती. मग हे सगळं असताना असं काय झालं की तत्कालीन नेतृत्वाने काही चुका केल्या ना तर हो गंभीरपणे हे सांगावं वाटतं की त्यावेळेसच्या नेतृत्वाने ज्या काही चुका केल्या घोर चुका केल्या त्यामुळे आपण हे विभाजन टाळू शकलो नाही. इंग्रजांची जी नीती होती घोडा आणि राज्य करा त्या जाण्यामध्ये त्यावेळेस आपलं नेतृत्व अटकलं आणि त्यामुळे आपण हे विभाजन टाळू शकलो नाही. इंग्रजांच्या लक्षात आलं की 1911 मध्ये आपल्याला हे रद्द करावं लागलं. 1857 जे स्वातंत्र्य युद्ध होतं त्यामध्ये अनेक मुसलमान सुद्धा या स्वातंत्र्य युद्धात सहभागी झाले होते. इंग्रजांच्या विरुद्ध आपल्या हिंदू संस्कृती अशी आहे की सगळ्यांना सामावून घेणारी संस्कृती आहे. आपल्या इथे जे येतात लोक ते आपल्यामध्ये मिसळून जातात. अनेक मुसलमानांचे तुकडे झुंजले आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करून इंग्रजांनी हे ठरवलं की 1857 सारखं युद्ध जर पुन्हा झालं तर आपण इथे जास्त वेळ राहू शकणार नाही आणि त्यामुळे घोडा आणि